आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रमुख पाहुणे, उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या जुन्नर तालुक्यातील पिंपवंडी या गावातला मी रहिवासी आणि कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेतील 8वी क या वर्गातील एक विद्यार्थी अधीश धनंजय काकडे. आज मी आपल्या समोर शेतकरी आत्महत्या एक चिंतन या एका अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि मनाला वेदना देणाऱ्या विषयावर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. खरं तर या स्पर्धेसाठी खूप सारे विषय होते, परंतु मनाला लागणारा, तुमच्या व आमच्या सर्वांच्या काळजाला भिडणारा आणि शेतकरी आत्महत्येचा धडा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवणारा असा विषय. खरं तर शेतकरी आत्महत्या या विषयावर आम्हाला बोलावं लागतं. खूप बदनशिबी आहोत आम्ही. लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणतं विठ्ठल तर कोणी म्हणतं पांडू. लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणतं विठ्ठल तर कोणी म्हणतं पांडू. अरे या मंत्र्यांच्या पुढाऱ्यांनो, तुमच्या समोर मी माझ्या शेतकरी बापाच्या समस्या किती वेळा मांडू. साऱ्या दुनियेचा जगण्याचा गाभा म्हणजे शेती आणि शेतकरी. साऱ्या दुनियेचा जगण्याचा गाभा म्हणजे शेती आणि शेतकरी. मातीत राबून पिकवतो तो प्रत्येकाचा अन्न, पण सावकारी पाशात गुदमरते त्याच मन. बळीराजाला साथ देऊन हसवायचं आहे आपल्याला, शेतकरी आत्महत्या थांबवायची आहे. स्वतःच्या घामाच्या थेंबाने शेतात फुलवतो तो सोनं, पण दुष्काळाच्या छायेखाली भिजून जातं जगातलं हे मन. नका सोडू धीर, राजा पुन्हा उभा राहील. योग्य साथ आणि भाव दिला तर बळीराजा नक्कीच असेल. कर्जाच्या ओझ्याखाली वाकलेली त्याची मान, तरीही जगाला पोचण्यासाठी पणाला लावतो तो प्राण. आता फक्त पोकळ आश्वासने नकोत, हवी आहे खरी साथ. बळीराजा पाठीशी उभा राहूया, धरूया त्याचा हात. शेतातील पिकाला जेव्हा न्हाऊ घालतो पाऊस, तेव्हा जागून उठते शेतकऱ्याची नवी आस. पण पावसाच्या लहरीपणाने मोडून पडतो संसार. बळीराजाला सावरूया, हाच खरा विकासाचा आधार. मित्रांनो, आपण रोज सकाळी उठतो, नाश्ता करतो, डबा भरतो आणि शाळेत येतो, पण आपल्या ताटात आलेला प्रत्येक घास हा आपल्या शेतकऱ्याच्या कष्टामुळे आलेला असतो. ज्याच्या कष्टामुळे आपल्या ताटात अन्न येते, ज्याच्या कष्टामुळे आपल्या घरातील चूल पेटते, तोच शेतकरी आज अनेक समस्यांनी त्रस्त आहे. कधी पाऊस वेळेवर पडत नाही, तर कधी अतिवृष्टी होऊन उभे पीक वाहून जाते. कधी दुष्काळ पडतो, तर कधी अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होते. त्यातच खते, बियाणे, वीज आणि शेतीचा वाढता खर्च. आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव मिळेलच याची देखील खात्री नाही. या सर्व गोष्टींमुळे अनेक शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली जातात आणि अत्यंत टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्याची आत्महत्या ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण देशासाठी व समाजासाठी धोक्याची घंटा आहे. मित्रांनो, आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. ज्याने आपल्याला जगण्यासाठी अन्न दिले, त्याला आपण जगण्यासाठी आधार देऊ शकत नाही का? नक्कीच देऊ शकतो. शेतकऱ्याला केवळ सहानुभूतीचीच गरज नाही, तर सन्मान, योग्य बाजारभाव, पीक विमा, आधुनिक शेतीचे ज्ञान, पाण्याची उपलब्धता, कर्जातून निघण्यासाठी योग्य मार्ग आणि कठीण काळात मानसिक आधाराची देखील गरज आहे. आज आपण एक अशा थोर व्यक्तिमत्वाच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या कार्याने जनमानसावर आणि सहकार क्षेत्रावर एक पुसून न जाणारा ठसा उमटवला. ते व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर, म्हणजेच आपले शेठ बाबा. बाबांचे संपूर्ण आयुष्य हे निष्ठा आणि संघर्षाचे प्रतीक होते. एक सामान्य कार्यकर्ता ते सहकार क्षेत्रातील एक खंबीर नेतृत्व, असा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकरी कुटुंबांचे जीवन समृद्ध केले. त्यांचे शिस्त, त्यांचे विचार आणि त्यांची समाजसेवेची तळमळ आजही आपल्याला मार्गदर्शन देते. त्यांनी आपल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन आपल्या जुन्नर तालुक्यातील धालेवाडी या ठिकाणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यांचे हे वरदान आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी एक योगदानच ठरले आहे. मित्रांनो, मला असे वाटते की ज्या प्रकारे निवृत्ती शेठ शेरकर म्हणजेच आपले शेठबाबांनी आपल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कार्य केले व त्यांचे जीवन समृद्ध केले, आजही जर आपल्या भारतातील राज्यकर्त्यांनी तसे कार्य केले आणि शेतकऱ्यांसाठी काही विचार केला, तर आपल्या भारत देशाला शेतकरी आत्महत्या मुक्त होण्यापासून मदत मिळेल. आणि शेठ बाबांच्या स्मृतीस अभिवादन करून मी माझे भाषण संपवतो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.